सन्मान या ठिकाणी केला जाईल। तळेगाव संघाने कुठेही जाऊ नका, कारण ही मॅच संपल्यानंतर सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण या ठिकाणी खेळवणार आहोत। रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस सन्माननीय सुरेश दादा पाटील यांचे या व्यासपीठाच्या दिशेने आगमन होते, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय। ज्यांच्या माध्यमातून आपण गतवर्षी वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग पाहिली होती, ते सन्माननीय सुरेश दादा पाटील यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात। मॅचला सुरुवात होतीये आणि त्या ठिकाणी मायक्रोफोन वरती असतील अजिंक्य बोर्ड। हो मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय रोहितजी पाटील आणि त्यांच्या समवेत विशालजी पाटील या दोन मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे। काय झाले फटाक्यांच्या हातीमध्ये मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे संपूर्ण आयोजक या ठिकाणी करतायत। आलेल्या मान्यवरांचा आदर सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे। पुन्हा एकदा आपण जाऊ मैदानाच्या आतमध्ये। एकीकडे सिद्धू 11 कैरे तर दुसरीकडे खरसुंडी या आयांश 11 खरसुंडी या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत। पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाज मयुरेश भवूड। पहिल्या चेंडूवरती एक धाव। विशाल पाटील साहेबांचं शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। मी आयोजकांना विनंती करेन की मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांनी या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। पुन्हा एकदा हा चांगला फटका अतुलच येणार आहे। अतुल पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार। आवाज काय असा झाला त्याला विचार। आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय राकेशजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभाचे मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावं। गोलंदाज मयुरेश भवूड तयार आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक आता आलतोय, परंतु यावेळेस कव्हर वरती खूप चांगलं झेलला कॅरी केलं। जगदीश होता त्या ठिकाणं आणि जगदीश चालकेनं टिपलेलं हे सुंदर झेल। पहिला मोठा आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या सिद्धू 11 कैरे टीमला। सफलता मिळते मयुरेश भवूडच्या खात्यामध्ये, ज्यानं 5 चेंडूमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या। 2 चेंडू त्यांना डॉट बॉल टाकले। पहिल्या चेंडूवरती त्यानं सिंगल धाव खर्च केली। एक षटकाराचा अपवाद जर वगळला तर गोलंदाजी फार दर्जेदार केली आहे ती मयुरेश भवूड या गोलंदाजानं। ऑलराऊंडर खेळाडू आहे आई गावदेवी खरसुंडी टीमचा, ज्यानं कित्येकदा आपल्या संघाला तारण्याचं काम केलंय। सलामीला बॅटिंग करत असताना चांगल्या धावा, चांगलं टार्गेट त्यानं संघासाठी जमवलंय। ज्यावेळी धावांचा पाठलाग करायचा असतो, चेसिंग करायची असते, त्यावेळी धावसंख्येचा पाठलाग देखील या खेळाडूने केलंय। ज्यावेळी धावा वाचवायच्या असतात त्यावेळी खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी या गोलंदाजानं केली आहे। खालापूर परिसरामधील एक नामांकित संघ आहे खरसुंडी, आणि त्या खरसुंडी गावचा हा सितारा मयुरेश भवूड मैदानाच्या आतमध्ये आपली एक वेगळी अनोखी छाप सोडतोय। गोलंदाज तयार आहे। सागर
पाटील मैदानाच्या आतमध्ये तो महिमा अशी गपलत दोन खेळाडूंमध्ये, परंतु रोखलं गेलं. रजत पाटील या फलंदाजाकडून जो नॉन स्ट्रायकर एंड वरती होता आणि डॉट चेंडूची सांगता इथून संपुष्टात येते. पहिलं षटक संपलं, केवळ 7 धावा आहेत त्या धाव फलकावरती. 1-7 ही स्थिती आहे सिद्धू 11 कैरे टीमची या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून पुढे येणाऱ्या गोलंदाजांना. सागर पाटील एक चांगला फलंदाज आहे, ज्यानं एक दादा खेळाडू म्हणून सागर पाटीलकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलंय. कित्येक मैदानं गाजवली या फलंदाजानं. जो सागर पाटील ज्यावेळी भरात होता ना त्यावेळी कित्येक मैदानावरती अगदी सलामीला जात कमी चेंडूमध्ये जास्त धावा त्यानं कित्येक मैदानावरती जमवल्यात आणि त्याची बॅटिंगची दादागिरी आपण कित्येक मैदानावरती पाहिली आहे. परंतु तोच सागर पाटील पुन्हा एकदा जागृत होणं गरजेचं असेल या मैदानावरती, कारण की अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं नित्या 11 भोकरपाडा टीम, प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटलं असेल, इथे आलेल्या संघांच्या खेळाडूंना असं वाटले असेल की सहजरित्या नित्या 11 भोकरपाडा संघ तो सामना जिंकेल, कारण की 56 धावसंख्येचा टार्गेट होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये 24 धावा आल्या होत्या. अगदी अर्ध लक्ष पूर्ण केलं होतं ते भोकरपाडा टीमच्या फलंदाजानं प्रणित पाटील जो फलंदाज होता त्यानं. परंतु क्रिकेट असा खेळ आहे ना, पलमे राजा तो पलमे भिकारी बना देत आहे. आणि तदनंतरच्या गोलंदाज शुभम मांडेनं काय कमालीचं षटक हाताळलं. त्यानं वैयक्तिक 4 विकेट त्यानं मिळवल्या आणि केवळ 9 धावा त्यानं त्याच्या वैयक्तिक स्पेल मध्ये खर्च केला आणि एकूणच संघाला त्यानं विजय संपादित करून दिला. यावेळेस मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला. कुणाल बारसकरनं हे या झेलला कॅरी केलं आणि कॉटन बॉलची जी संधी होती ती संधी त्याने प्राप्त केली आणि अजून एक खतरा बॅटिंग करणाऱ्या कैरे टीमला. आपण पाहिलं होतं की सुरेशजी पाटील साहेब मंचावरती जे आमचे प्रमुख अतिथी आहेत त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुमच्या उद्घाटन समारंभासाठी येऊ, परंतु उद्घाटन समारंभासाठी ते आले नाही, कारण की काही कारणास्तवी त्यांना येता आलं नाही. परंतु आवर्जून आसरेवाडी ग्रामस्थांवरती असणारं प्रेम त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आणि जरूर थोडासा उशिरा का होईना त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. आसरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे आणि पुन्हा एकदा विकेट. चांगली गोलंदाजी, कुणाल बारसकर आपली अनोखी छाप या ठिकाणी सोडतोय. बॅक टू बॅक 2 विकेट त्यानं प्राप्त केल्यात. नरेंद्र पाटीलला परतीचा प्रवास करावा लागेल. प्रतीक चव्हाण जे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते आणि त्यांनी या झेलला कॅरी केलं. एक चांगले यष्टीरक्षण त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की या अगोदर देखील बऱ्याचशा मैदानावरती चांगलं यष्टीरक्षण, कारण की विकेटच्या पाठीमागे जो उभा असतो ना त्याच्याकडून फिल्डिंग मध्ये देखील बदल घडवताना आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर कोणत्या दिशेनं क्षेत्ररक्षक पाठवायचा, गोलंदाजाला कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी हे सांगण्याचं काम यष्टीरक्षक वारंवार करत असतो आणि तशी कामगिरी खऱ्या अर्थानं प्रतीक चव्हाण मैदानाच्या आतमध्ये करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुणाल बारसकर तयार आहे. युवा खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी करतोय. आयांश 11 या नावानं आई गावदेवी करसुंडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आजच्या दिवसामध्ये त्यांचा चांगला प्रभाव त्यांचे गोलंदाज टाकताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगली फेकी त्यांच्या गोलंदाजाने केली. अध्यापक तरी एक वेगळी छाप त्यांनी सोडली आहे. मयुरेश बहुण
त्याच्या वैयक्तिक पहिल्या स्पेलमध्ये केवळ 7 धावा खर्ची केल्या, एक महत्वपूर्ण विकेट त्यानं प्राप्त केली. कुणाल बारसकर आला आणि त्यानं पहिल्याच आघाडीच्या 2 चेंडूंवरती 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या. तिसरा चेंडू तो डॉट बॉल टाकतोय. कुणाल यंग टॅलेंट आहे, जिगरबाज युवा खेळाडू आहे, पण तो चांगली गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. मयुरेश भौड स्वतःला जज केलं, त्यानं स्वतःला सावरलं आणि अगदी अनोख्या स्टाईलनं या झेलला त्यानं टिपलंय. अजून एक आदरा बॅटिंग करणाऱ्या सिद्धू 11 कैरे टीमला. साठी शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा वर्षा होतोय. बरेचसे प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या, कोण जॉब वरून, कोण कॉलेज वरून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एन्जॉय करताय. त्या सर्व गुणगुणी प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. मानस मनोरे जे मराठीचे आणि हिंदीचे एक चांगले समालोचक आमचे मित्र आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेला, या संपूर्ण आयोजन ते लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत आणि त्यांच्या मनात या आयोजनाने घर केलंय. त्यांनी असा उल्लेख केला आणि जरूर त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यानंतर रुपचंद पोलेकर त्यांच्याकडून देखील करसुंडे टीम साठी शुभेच्छा आल्यात. विवेक पाटील असतील आमचे फार जवळचे मित्र आणि बारबाई टीमचे एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे सातत्यपूर्वक आम्ही पाहतो, त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात सिद्धू 11 कैरे टीमला. आज चांगला फटका आल्या आल्या आक्रमण केलं. कुंदन पाटील या फलंदाजाच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आमने जिंकून दिलेत सिद्धू 11 कैरे टीमला. गत वर्षी रीचच्या मैदानावरती याच कुंदन अगदी बॅकफुट वरती होता कैरे संघ आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सावरलेलं या खेळाडूंनी या मॅच मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळतंय. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड आणि फलंदाज कुंदन पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा चौकार. थँक्यू डीजे. एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 17 या धाव संख्येवरती. 4 विकेट गमावल्यात. पहिली विकेट गमावली अतुल पाटीलच्या स्वरूपात. त्यानंतर रजत पाटील बाद झाला, नरेंद्र पाटील बाद झाला, राहुल राठोड हा फलंदाज बाद झाला आणि आता दारोमदार या दोन्ही फलंदाजांवरती सागर पाटील आणि त्याच्या साथीला कुंदन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राजेंद्रजी पवार उद्योजक चौक यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत चंद्रजी कोंडिलकर साहेब देखील असतील. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. आणि तदनंतर सचिनजी ठोंबरे आमचे पाहुणे, आम्ही त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धाव फलकावरती. 4 गडी गमावल्यात. बॅटिंग करत असताना सिद्धू 11 कैरे टीमनं गत वर्षी हाहाकार माचवला होता या संघानं. सिद्धू 11 कैरे या टीमनं आणि तितक्याच ताकदीचा संघ आहे आयांश 11 आई गावदेवी करसुंडी संघ. कारण की त्यांचा देखील गत वर्षी आपण पाहिलेल्या बरेचसे पारितोषिक त्यांनी डे नाईट या फॉर्मॅट मध्ये पटकावली. डेच्या मित्रमंडळ स्पर्धेमध्ये त्यांनी त्यांच्या नावाची एक अनोखी छाप निर्माण केली आणि कालापूर परिसरामधील अगदी आपण पाहिलं ना तर एक दादा संघ म्हणून करसुंडी संघाकडे पाहिलं जातं. पहिलं षटक ज्यांना हाताळलं होतं तो मयुरेश भोड पुन्हा एकदा येतोय. दुसरं षटक घेऊन संघासाठी आपण पाहिलं तर वैयक्तिक कोट्यामधील दुसरं होतं, संघासाठी हे तिसरं षटक तो या ठिकाणी घेऊन येतोय. पहिला चेंडू त्यांना डॉट बॉल टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता संपुष्टात येते. या अगोदर कुणाल बारसकरनं बॅक टू बॅक पहिला 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. सगळे जिगरबाज युवा खेळाडू आई गावदेवी करसुंडी टीमकडे. एकाच 2 लेजंड प्लेयर आहेत ज्यांचा अनुभव घेत चांगली कामगिरी ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. हा फटका चांगला आहे. सागर पाटीलच्या बॅट मधून असं वाटलं होतं हा मोठा फटका येईल का, परंतु उंच खुरा एसटीचा असणारा मनीष बारसकर चेंडूच्या खाली आला आणि त्यांनी झेलला. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं
कॅरी केलं आणि हा हादरा मिळेल अजून एक बॅटिंग करणाऱ्या सिद्धू 11 कैरे टीमला. आमचे फार जवळचे मित्र सौरभजी सालुंके यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. लाईव्हच्या माध्यमातून ते या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेमध्ये. सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. अगदी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत त्या सर्व गुणगुणी प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती हे सातत्यपूर्वक आपण उल्लेख करतोय. कारण की 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांना भारत देशावरती आणि ते संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली नाही. आणि त्या संस्कृतीला जपणारा हा भारत देश आहे. भारत देशामधील महाराष्ट्र राज्यामधील अगदी आपण पाहिला रायगड जिल्हा, खालापूर तालुका आणि खालापूर तालुक्यामध्ये अगदी निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे आसरेवाडी गाव आणि त्यांनी ऑर्गनाइज केलेली वैकुंठवासी हबप संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी 2024 हे सुंदर पर्व, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण जाऊ मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकलेत. एका चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. मयुरेश भौड आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण करतोय. जिगरबाज हा युवा खेळाडू आहे, युवा टॅलेंट आहे आणि गुणवत्ता ठासून त्याच्याकडे भरली गेलेली आहे. मनीष बारेसकर पुन्हा एकदा येतोय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे परंतु स्वतःला बॅलन्स केलं. त्यानंतर चेंडूला अडवलं. 1 धाव चेंडूवरती मिळते. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. आमचे साडू प्रवीणजी उतेकर देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की ज्या ज्या ठिकाणी खरसुंडी संघ असतो त्या त्या ठिकाणी खरसुंडी टीमचे बरेचसे सपोर्टर्स त्या टीमला सपोर्ट करण्यासाठी येतात. त्या सर्व आपण पाहतोय की पाठीराख्यांचं मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करतोय. मयुरेश भौड चांगली गोलंदाजी करतोय. सिद्धू 11 कैरे टीमच्या प्रत्येक फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम कुणाला असेल, मयूर असेल, या गोलंदाजांना केलंय. गोलंदाज तयार आहे मयुरेश. हा फटका आबेमध्ये बॅक टू द बॉलर होईल का प्रयत्न चालू होते परंतु 1 धाव आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी या ठिकाणी केली जाते. गोलंदाजाच्या माध्यमातून 100% योगदान हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देतात. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं ना, मनीष बारसकरने एक झेल टिपलं, त्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहिलं जगदीश चालकेने एक झेल टिपलं. असे चांगले प्रयत्न करणारे क्षेत्ररक्षक ज्या टीमकडे आहेत, ज्या टीमकडे चांगले प्रयत्न करणारे गोलंदाज आहेत त्या टीमला यश नक्कीच लाभलं जातं. हा फटका पुन्हा एकदा चांगला मनीष बारसकर चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि अजून एक हादरा मिळेल कुंदन पाटील या चेंडूवरती होईल झेलबाद सिद्धू 11 कैरे टीमला. घेऊन जा पाणी, मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. या ठिकाणी अजून एक मोठा हादरा मिळाला सिद्धू 11 कैरे टीम साठी. कारण की पहिली आघाडीची जी स्थिती होती ना ती बिघडवली गोलंदाज मयुरेश भौडनं. कारण की पहिल्या षटकामध्ये त्यांना केवळ 7 धावा दिला. एक महत्वाची विकेट त्यांना प्राप्त केली. रजत पाटीलला त्यांना बाद केलं होतं, अतुल पाटीलला त्यांना बाद केलं. परंतु तदनंतर अगदी ज्यावेळी तुमची सुरुवात चांगली असते ना त्यावेळी तुमचा शेवट गोड होतो असं म्हटलं जातं. परंतु ती सुरुवात होती ना, ती सुरुवातीमध्ये खऱ्या अर्थानं सुरुवातीलाच बॅकफूट वरती ढकललं. खऱ्या अर्थानं मयुरेश भौड या गोलंदाजानं नागोरी चहा यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम. कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून आपण त्यांना पाहतो. मायदेशी मट्टा हा त्यांचा फेमस आहे आणि मॅन ऑफ द मॅच साठी ते वारंवार त्यांचा मायदेशी मट्टा असेल, मँगो लस्सी असेल, त्यानंतर संदीप मुंडे ग्रीन टी असेल, असे बरेचसे पदार्थ त्यांच्याकडे आहेत. जे टी मध्ये असतील, जे कोल्ड कॉफी मध्ये असतील, कॉफी मध्ये असतील, टी मध्ये असतील, असे बरेचसे प्रकार त्यांच्याकडे आहेत. आणि ते नागोरी चहा त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय.
1000 पेक्षा जास्त गल्ला ते दिवसभरामध्ये करतात आणि त्यांच्या प्रेमापोटी आणि जास्त जास्त करून मित्र म्हणजे त्यापेक्षाही जास्त ते वाटतात आणि ज्यावेळी तुमच्याकडे काही आहे ते तुम्ही वाटलं ना तर ते दुग्न होतं आणि त्यासाठी नागोरी चहा यांना ओळखलं जातं. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते, त्यांचं देखील करतो आम्ही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. थोड्याच वेळात त्यांची शायरी देखील आपल्याला ऐकायला मिळेल. नैतिक नलावडे हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. 90 मध्ये असणारा हा गोलंदाज यंगस्टार खेळाडू आणि त्या यंगस्टारला संधी देण्याचं काम केलंय ते अय्यांश 11 आई गावदेवी करसुंडे टीमनं. प्रतीक चव्हाण विकेटच्या मागे, बरेचसे सूत्र ते हलवतात विकेटच्या मागे राहून, कारण की नवीन नवीन युवकांना, नवीन नवीन खऱ्या अर्थाने युवा खेळाडूंना संधी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. सगळे जिगरबाज युवा खेळाडू आई गावदेवी खरसुंडे टीमचा हिस्सा आहेत. हा ट्रॅकर बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटन बॉलचा चांगला संपर्क या ठिकाणी झाला नाही. धाव मिळेल केवळ एक आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती. बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी इथून देखील या स्पर्धेला लाईव्ह एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी अलू आज पहिला दिवस या स्पर्धेचा. येणाऱ्या 3 दिवसामध्ये मायबाप प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळेल, कारण की आता आजच्या दिवसानंतर अगदी उद्या देखील थोडेसे कमी प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु 2 दिवस गेल्याच्या नंतर सुट्टीचा वार आहे आणि त्या सुट्टीच्या हॉलिडे मध्ये तुम्हाला जरूर बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि सगळे संघ अनिकेत निकम आणि ग्रामस्थ मंडळ वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी याचं आपण कौतुक केलं पाहिजे, कारण की सगळ्या ग्रामीण संघांना म्हणजे येथील खालापूर परिसरामधील असतील, खोपोली परिसरामधील असतील, तदनंतर काही संघ अगदी पनवेल मधील देखील आहेत, परंतु जास्त करून मी तर म्हणेन याच विभागातील सगळ्या ग्रामीण संघांना त्यांनी प्रथम प्राधान्य दिलंय. त्यांचं आपण कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे, त्यांचा आभार या ठिकाणी आपण व्यक्त केलं पाहिजे. अक्षयजी फराट आमचे फार जवळचे मित्र आहेत आणि एक प्रोफेशनल गुणलेखक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सातत्यपूर्वक पाहतो, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. या अगोदर आपण आवाज ऐकलात खऱ्या अर्थानं सूरजजी आत्मोडे सर यांचा खूप चांगलं समालोचन त्यांनी या स्पर्धेमध्ये केलं. या अगोदर आपण त्यांना रायगड प्रीमियर लीग मध्ये ऐकलं होतं, त्यानंतर किंजल ट्रॉफी मध्ये त्यांना ऐकलं होतं. आज आमचं भाग्य आहे की आम्ही त्यांच्या समवेत समालोचन करण्यासाठी बसलोय. हा चांगला फटका, 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पार, पंचांचा इशारा येतो 4 धावेचा चौकार. मध्ये आल्या 3 धावा आणि चौथ्या षटकामध्ये आल्या 8 धावा. एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती.
संजय गायकर मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. मयूर गोडविंदे आणि प्रणितजी माडिक त्यांचं देखील, कारण की ती आसरेवाडी गावचे जावई आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं देखील करतो आम्ही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. ऋषिकेश बारसकर गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू थोडासा खराब, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय आणि या वाईटच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवरती. व्हाईट बॉल येतोय, व्हाईटच्या बरोबरीने 29 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज ऋषिकेश तयार आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू, पंचाचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईटच्या बरोबरीने 10 फलक जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवरती. 30 धावा 10 फलकावरती 40 प्लस जर धावा झाल्या ना तर या मॅचला देखील मजा येईल. कारण की पहिली मॅच आपण पाहिली, पहिल्या मॅच मध्ये देखील ताकदवर लढत पाहायला मिळाली होती आणि या मॅच मध्ये देखील तशी लढत पाहिजे असेल तर 40 प्लस धावा करणं गरजेचं असेल. सिद्धू 11 कैरे टीमच्या या फलंदाजांना संदीप पाटील आणि त्याच्या साथीला रॉयल पाटील. ऑन स्ट्राईक वरती रॉयल पाटील, नॉन स्ट्रायकर एंड वरती संदीप पाटील. एक लेजंड प्लेअर आहेत ज्यांना बऱ्याचशा वर्षापासून क्रिकेटचा अनुभव आहे. बरीचशी मैदानं या खेळाडूंना गाजवलीत, या फलंदाजांना गाजवलीत, परंतु आता संघ संकटात आहे. या संकटातनं जर बाहेर काढायचं असेल ना तर मोठे फटके संदीप पाटील आणि रॉयल पाटील यांना खेचावे लागतील. पहिल्या चेंडूवरती मोफतचा चौकार मिळालाय, कारण की 2 चेंडू वाईड आलाय, एका चेंडूवरती दुहेरी धाव. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, जज करणं थोडस कठीण झालं होतं, परंतु ज्याला कॅरी केलं मयुरेश भोऊंना अजून एक आदरा मिळेल ते बॅटिंग करणाऱ्या कैरी टीमला. अतिजतीच्या लढती आपण कित्येक वर्ष या मैदानावरती पाहायला ऐतिहासिक असं हे मैदान आहे. पहिल्याच मॅच मध्ये काय टफ फाईट पाहायला मिळाली, एकापेक्षा एक खऱ्या अर्थानं खेळाडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आणि तशी गोलंदाजी केली खऱ्या अर्थानं शिवण्या 11 टीमच्या गोलंदाजांनी आणि संघाला खऱ्या अर्थानं त्यांनी विजय संपादित करून दिला. आणि शिवण्या 11 टीमचे पुरस्कर्ते केदार तेलगे खुश असेल, कारण की त्यांच्या संघाने पहिला सामना खऱ्या अर्थाने जिंकलाय. यानंतर जो कोणी जिंकेल या 2 संघांमधील त्या 2 संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीची पहिली लढत, त्यासाठी तलेगाव संघ तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा, कारण की लगेच ही मॅच झाल्यानंतर सेकंड राऊंडची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो, व्हाईटच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 36 या धावसंख्येवरती. नागोरी चहा जसा फेमस आहे तसा मायदेशी मट्टा देखील त्यांचा फेमस आहे. त्यांचं आम्ही करतो वेलकम या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळते केवळ 1 धाव आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 37 या धावसंख्येवरती. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. धावसंख्येत बदल घडवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं 37 धावा आहेत त्या 10 फलकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची फेकी, परंतु विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली जाते. प्रत्येक हा फलंदाज धावचीत स्वरूपात बाद होतोय. या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. चला नेक्स्ट बॅट्समन लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे. राजा पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. आता शेवटच्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज
ऋषिकेश बारसकर तयार आहे. त्या मॅच मध्ये असं वाटलं होतं टॉप फाईट मॅच पाहायला मिळेल. सिद्धू 11 कैरे संघ प्रयत्न करेल मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचं डोंगर खऱ्या अर्थानं उभं करेल, परंतु पूर्णपणे गोलंदाजी करत असताना आयांश 11 खरसुंडे टीमनं बांधून ठेवलं. सिंगल धाव, डबल धाव असं वाटलं होतं. एकूणच 3 धावा या चेंडूवर ते मिळतायत. फेकी चुकीच्या एंडला झाली आणि तदनंतर त्या चेंडूला पकडणं थोडंसं कठीण झालं यष्टीरक्षक प्रत्येक चव्हाणला आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि डबलचं रूपांतर तिहेरी मध्ये केलं आणि 3 धावा त्या चेंडूवरती मिळाला. एकूणच धावफलक जाऊन पोहोचल ते 40 या धावसंख्येवरती आणि आता येणाऱ्या 30 बॉल मध्ये 41 धावसंख्येची गरज असेल आयांश 11 आई गावदेवी करसुंडे टीमला. कोणावर घ्यायचंय बोल. ग्रामस्थ मंडळ व वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी यांनी घेतलेली संपूर्ण मेहनत आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. तत्पूर्वी मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केले जाते. आदरणीय सुरेशदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. मी ग्रामस्थ मंडळ आणि या ठिकाणी वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडीच्या सर्व सदस्यांना विनंती करेन की तुमच्या शुभाचे या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. आदरणीय अनिकेत निकम जे आसरेवाडी आसरे ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत आणि त्याच्या शुभाचे त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन खऱ्या अर्थानं मान्यवरांनी या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर पद्माकरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. मी अक्षय यांना विनंती करेन की आपल्या शुभाचे आपण त्याचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. पद्मकरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. त्यानंतर चंद्रकांतजी कोंडिलकर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. चंद्रकांतजी कोंडिलकर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. राजेंद्रजी पवार असतील, सचिन डोंबरे असतील, त्रिमूर्ती यांचा देखील आम्ही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ साहेब आपण या स्पर्धेसाठी दिला, कारण की ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या त्या ठिकाणी अगदी मान्यवर म्हणून सुरेशदादा पाटील साहेबांना आपण पाहतो. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आम्ही 5 षटकामध्ये 30 चेंडू मध्ये 41 धावसंख्येची गरज आहे. आयांश 11 करसुंडे टीमला या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की त्या विपरीत या धावसंख्येला डिफेन्स केलं जाईल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक मित्र सूरजजी आत्मोडे यांना. पोराव
40 धावा जमा केल्या. टार्गेट सेट केलंय ते 41 या धावत संख्येचं. प्रतीक पहिला गोलंदाज आहे आणि समोर आहे तो मनीष. चेतन थांब 2 मिनिटं थांबा. नाव लिहून दे. बोलायला का परायण वसंत बाबा मोरे कांडोली ग्रामस्थ. थांब एक वर होऊ दे. नको नक्कीच करून टाक. एकच राहिलं. हरिभक्त परायण वसंत बाबा मोरे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आश्रेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने सन्मानित करण्यात येईल. विश्वजित माडिक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येईल आणि या पाहुण्यांच्या सन्मानार्थ आलेला हा पहिला षटकार. आसरेवाडी गावचे जावई प्रणितजी माडिक यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आशिष माडिक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. पहिला बॉल निर्धाव. दुसऱ्या बॉल वरती आलाय षटकार. 41 धावा चेस करायच्या आहेत आयांश 11 खरसुंडी संघाला. मयुरेश भौड चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कुणाल बारसकरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्णपणे रोखलं ते कैरे संघाला पहिल्या 17 मध्ये 40 धावांवरती आणि 41 धावा चेस करत असताना प्रतीक पाटीलच्या विरोधामध्ये मोठा फटका पाहायला मिळतो. 6 धावा धावफलकावरती. या वेळेला पाठीमागच्या बाजूला ग्लान्स केलंय. गोळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पहिला चौकार येतोय मनीष बारसकरच्या बॅटमधून. घोडविंदे यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मयूर घोडविंदे यांना सन्मानित करण्यात येईल. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 27 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. पहिल्या सामन्यामध्ये भोकरपाडा संघाला हरवलं तळेगाव संघानं. एक जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळाली. सिद्धू 11 कैरे आणि आयांश 11 खरसुंडी यांच्यामध्ये आपण ही दुसरी मॅच अनुभवतोय. यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपल्या भेटीला येईल. प्रतीक पाटील थोडासा एक्सपेन्सिव्ह महागडा या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड बॉल. जास्त बॉल बाहेर निघाला. पंच वाईड बॉल दाखवत असताना या वेळेला मैदानाच्या आतमध्ये नरेश म्हात्रे सर आणि अविनाश पारंगे सर यांना आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती. 30 धावांची अजूनही गरज. खोदून काढलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ताकदीचा वापर केलाय. बॉटम हँडचा सुरेख वापर आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीष बारसकरच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. मनीष बारसकर जबरदस्त बॅटिंग करतोय. 4 बॉल मध्ये 14 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. टीमचा स्कोर झालाय 15. येणाऱ्या 26 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. बॉल टू रन्स असं इक्वेशन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. शरीरावरती येणारा हा चेंडू फक्त त्यांना डिफेन्स केलाय. त्याला फक्त स्टिअर केलं. एकच धाव या चेंडूवरती मिळते.
25 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. भोकरपाडाचे रोशनजी पाटील यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. वैकुंठवासी संजय खोपकर स्मृती ट्रॉफी मध्ये मनपूर्वक स्वागत. या वेळेला समोरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फार लांबून आला, स्वतःला तो कंट्रोल करू शकला नाहीये आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळतायत. कदाचित हा झेल झाला असता. 2 धावा मिळतायत त्या मयुरेश भौडला. मयुरेश स्वतःचं खातं उघडतोय. टार्गेटला चेस करत असताना खरसुंडी टीमचा एकूण स्कोर होतोय 18. 24 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. चोवीस चेंडू 23 धावांची गरज आहे. उत्कृष्ट कॉमेंटेटर महेश गायकर. भिंगारवाडीचे एक अतिशय चांगले समालोचक महेशजी गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय स्वर्गीय संजय खोपकर स्मृती ट्रॉफी मध्ये. राहुल राठोड हा दुसरा गोलंदाज या ठिकाणी येतोय. 24 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. हरिभक्त परायण गुरुवर्य कारले महाराज या ठिकाणून आपली रजा घेत आहेत, ज्यांच्या खर तर आशीर्वादानं ही स्पर्धा सातत्यानं गेली 4 वर्ष सुरू आहे. ज्यांच्या पदस्पर्शानं खर तर ही स्पर्धा पावन झाली, ते या ठिकाणाहून भोजनासाठी रजा घेत आहेत. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या जास्त बाहेर वाईड बॉल दाखवत असताना भरोसेचे सरपंच नितीनजी तवले, त्याचबरोबरीनं वांडाळचे आमचे सरपंच अमोलजी कदम आणि चौक कमिटीचे माजी अध्यक्ष चंद्रकांतजी राणे लाईव्ह या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूयात. एकूण धावसंख्या आहे ती 19. 24 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. तेच तरार बॉल यावेळेला हॅमर कव्हर्स मध्ये जातोय. पहिला टप्पा पडल्यानंतर 4 धावा. टेक ऑफ होत असताना काय प्रहार लावलाय कव्हर्स मध्ये आणि त्या ठिकाणी आता फिल्डर देखील प्लेस करण्यात आलाय. 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 23 बॉल मध्ये. फटका हवेत, गलीमध्ये क्षेत्ररक्षक पाठीमागच्या बाजूला सागर धावतोय. बॉलला जज करेपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी आणि 2 धावा मिळतात. या 2 धावांच्या मदतीनं 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात. मनीष बारसकर वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती खेळतोय. मॅच थोडीशी एकतर्फी आहे, 1 साइडेड आता दिसायला लागली आहे. कैरे टीमला आता विकेट घ्याव्या लागतील. मोठे स्ट्रोक मारण्यापासून रोखावं लागेल या मॅच मध्ये परत येण्यासाठी. 22 बॉल मध्ये 16 ची गरज आहे. मयुरेश भौड 3 विकेट 2 ओव्हर मध्ये 10 धावा देत 3 विकेट त्यानं गोलंदाजी करत असताना प्राप्त केल्या आणि आता फलंदाजी करत असताना चांगली साथ देतोय ते बॅट्समन मनीष बारसकरला. 22 चेंडू 16चं समीकरण आहे. मॅच थोडीशी सोपी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन मिड ऑन मध्ये 1च धाव. 21 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 21 चेंडू आणि 15 धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील ठरले. डीप पॉइंट मध्ये जाणारा हा चौकार पाहायला मिळतोय आणि या 4 धावांच्या मदतीनं एकूण स्कोर होतोय 30. येणारे 20 बॉल आणि 11 धावांची गरज आहे.
पाहायला हवी होती, तर मॅच मध्ये एक वेगळं चित्र, वेगळं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालं असतं. 19 बॉल 11. यानंतर दुसऱ्या फेरीची पहिली मॅच तळेगाव संघानं पहिल्या मॅच मध्ये भोकरपाडा संघाला 56 धावा करू दिल्या नव्हत्या आणि त्यांच्या विरोधामध्ये या मॅच मध्ये जिंकणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. बॉलला थोडंसं लॉक केलं होतं, टॉस केलं होतं, डीप कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे संदीप. एकच धाव मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या झाली आहे 31. 18 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पाणी बॉटल ती नको गोष्टी आहे. फक्त सांग कोणाला तू लिही पहिले. वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर यांच्या स्मरणार्थ गेले 4 वर्षे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. 2 वर्ष आपण हातनोलीच्या मैदानावरती ही स्पर्धा पाहिली होती. गेली 2 वर्ष कांड्रोलीच्या या गावदेवी मैदानावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चौक विभागातील एक मोठी स्पर्धा आसरेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीनं पाहायला मिळते. या विभागातील एक चांगलं शिवसेनेचं नेतृत्व उपसरपंच आसरेचे आमचे अनिकेत निकम आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. वरदविनायक क्रिकेट संघ आसरेवाडी आणि ग्रामस्थ मंडळ आसरे याच्या प्रत्येक खेळाडूनं, प्रत्येक सदस्यानं घेतलेली मेहनत आणि या मेहनतीमुळे एक चांगली स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे. 18 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो फलंदाज मयुरेश भौड. एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आज बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तीनही डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली आहे. पहिलाच बॉल. या वेळेला चेंडूला सरळ फार्म हाऊस मध्ये पाठवलं. येत आहेत त्या 6 धावा. नागोरी लस्सी यांचं अनिकेत निकम यांच्यावरती असलेलं प्रेम आणि स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतोय. अनिकेत निकम यांना प्रेमानं नागोरी लस्सी ते त्या ठिकाणी देत आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत. 4 धावांची गरज आहे 16 बॉल मध्ये. तळेगाव टीमच्या कॅप्टननं या ठिकाणी येऊन थांबायचंय. तळेगाव टीमच्या कॅप्टननं कट केलाय. शेवटच्या क्षणाला असं वाटलं होतं प्रहार करणार, स्लॉर बॉल आला, वेट केलं, लास्ट मोमेंटला बॅटीचं फेस ओपन केलं. एकच धाव. 15 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. एकच धाव कंप्लीट केली आहे. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग करतोय मनीष बारसकर. वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती खेळतोय. 13 धावांवरती मयुरेश भौड बाद झाला. त्यानं फार चांगला परफॉर्मन्स दाखवला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ही चिकी सिंगल कंप्लीट होणार का? ओव्हर थ्रो, परंतु त्या ठिकाणी सागर पाटील हे बॅकअप देत असताना स्कोर इक्वल झालेला आहे, स्कोर लेवल झालेला आहे. एकच धावेची गरज आहे आता. सिंगल
फक्त पाहिजे विनिंग. हा चांगला बॉल. 12 चेंडू आता शिल्लक असतील आणि एका धाब्याची गरज असेल. वन साइड झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये सामन्यातली हवा काढून घेतली मनीषनं आणि मयुरेशनं. खरं तर पहिल्या सत्रामध्ये बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी खरसुंडी टीमची आपण पाहिली आणि दुसऱ्या सत्रामध्ये आक्रमक फलंदाजीनं सामना सोप्पा करण्याचं त्याने काम केलं. या मॅच मध्ये जिंकणारी टीम आणि तळेगाव यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीचा 4 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हा कव्हर ड्राईव्ह आणि या चौकारानं सामन्यावरती नाव कोरलंय खरसुंडी टीमनं. वेल प्लेड खरसुंडी टीम. स्पर्धेमध्ये वेळेवरती उपस्थिती दाखवली, चांगला खेळ केला. सिद्धू 11 कैरे संघानं त्यांचा देखील आभार आणि पुढील वाटचालीसाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. रित्या सामना जिंकला. 9 विकेट राखून आणि 11 चेंडू राखून बॅलन्स ठेवत हा सामना